आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी याच्या समोर या इकडच्या साईडला सोनी मराठी वाहिनीच्या वतीने खास आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। सगळ्या आलाय आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात आपण करणार आहे तेव्हा इकडच्या साईडला अगदी मनापासून श्री गणेशा म्हणत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही श्री गणेशाच्या चरणावरती नतमस्तक झालेलो आहोत। कारण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्येषु सर्वदा। गणांचा अधिपती श्री गजानन, तीनही गणांचा अधिपती ज्याला म्हटलं जातं, देवगण मानवगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांचा अधिपती श्री गणराय याच्या चरणावरती आपण नतमस्तक झालेलो आहोत। आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधवमुळे खावा देव तेथेची जाणावा असा जगाला उपदेश करणारे संत तुकोबाराय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञान चारित्र्य संघटन राजकारण अशा राजसत्व गुणांचं ज्यांनी बालकडू आम्हाला दिलं असे छत्रपती शिवराय या सर्व महामानवांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। आणि आपण सर्वजण या ठिकाणाला सर्व महिलांचं अगदी मनापासून स्वागत करतो। एकदा जोरात टाळ्या द्यायच्यात आपण कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी करतो आहोत। आणि महिलांचा कार्यक्रम म्हटलं की असं होतं की महिला आल्या या हळदी कुंकाला जरी गेल्या तरी सुद्धा घरातल्या कोणीतरी एक वयस्कर असतं की आजी म्हणते पोरी नाव घे बरं म्हणतं, चला मी सुद्धा म्हणतोय ताई नाव घ्यायचंय सर एकदा जोरात टाळ्या। तर ताई आलेल्या त्या ठिकाणी आणि ताईंनी तुमचं नाव सांगा। स्वाती पोपटपूरकर। स्वातीताई आहेत आणि स्वातीताईन कशीच राहू नंतर एक 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 हां घ्या उखाणा। अगं माय अवघड झालं। हां त्यांचं बोलणं अमृतापेक्षा गोड आहे, यावं लागेल एखाद्या दिवस घरी। नाव तर सांगा। नीता दिलीप चव्हाण। हां 2 शिंपले 1 मोती 2 वाती 1 ज्योती दिलीप पत्तांचे आणि माझी अखंडराव प्रीती। अच्छा अखंडच राहील प्रीती। एकदा जोरात त्या टाळी यांच्यासाठी सुद्धा। अलीकडे या तिकडे साऊंड कडे नका जाऊ, फक्त एक एक तुमचं नाव झालं की असं एक 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 इकडे यायचं। हां माझं नाव कल्पना रामदास थेरनार। हां नदीच्या काठावर हिरवे झाड रामदास नाथांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। अच्छा मला वाटलं पिवळे झाड असतं काही की नदीच्या काठावर हिरवं झाड असतं। या इकडे नेक्स्ट अलीकडे यायचं। चला एकदा जयश्री ताईंसाठी जोरात टाळ्या द्यायच्या, एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा द्यायला पाहिजेत। हां साहेबरावांचं नाव घेते आग्रह तुमचा। अच्छा आग्रहांचं आणि अगदी नाजूक नाव घेतलं असं साजूक सुपासारखं कसं नाव घेतलं त्यांनी। हे अलीकडे या शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून नाव घेते तुमचा मान। वा मस्त त्याच्यावरती PhD होते माझी आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये। शंकराच्या पिंडीवर जसं प्रदीपजी मिश्रांनी कथा सुरू केली तुम्ही महादेव काही सोडले नाही आणि आता उखाणे घेते वेळेस तरी सोडा त्यांना। हां ते चालू आहे म्हणूनच आहे काय असं आहे का, पण त्यांना बंद पडू देऊ नका। महादेवाला बी राहू द्या जरा, थंडीत जरा लय कुडकुडत बसतात ते पण। हां एकदा द्या नाव सांगा। हां अच्छा सटाणा शहर त्यांनी पाहिलंय। हां सटाण्याचे वाटाणे खाल्ले का? एकदा जोरात खाल्ले का? अलीकडे अच्छा त्रिकोणी पान असतं का द्राक्षाच्या वेलीला? नाही नसतंच ना द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान। मी तर पहिल्यांदाच ऐकलं, सटाण्यातच बघावं लागेल त्रिकोणी पानाचं द्राक्षाचं। हां इकडे अशा आहे इकडे समोर आहे ना। लाजता का मला? माझी भीती वाटते का? मी चावत बिवत नाही बरं। हां हां माझं नाव नूतन गंगेले। हां नूतन ताई घेताय नाव हसतच घेताय। घ्या आकाशात असतो पक्ष्यांचा थवा, संजय रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला हवा? हां आग्रह कशाला हवा एकदा लाजत मस्त नाव घेतलंय त्यांनी। या अशा अलीकडे भारती चंद्रकांत आहे। हां भारती तर एकदा असं माईक असं माझ्यासारखं तर रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हा चंद्रकांत रावांचं नाव घेते सोनी मराठीसाठी खास। अच्छा धन्यवाद। आणि तुम्हाला इथे कधी म्हटले का नाही हास?
अच्छा अच्छा, इकडे 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 हा, अशा अलीकडे हा माझं नाव मीना हरिश्चंद्र बिरारी हा सटाणा. हा, नाव घेते मी त्यांचं आता. घ्या वर्ग पहिला. लय भारी पैठणीचा खेळ लय भारी. हा. हरीश मंदनचं नाव घेते सोनी मराठी मनोरंजनाच्या दारी. अच्छा, धन्यवाद. सोनी मराठी मनोरंजनाच्या दारी आपण नाव घेतलंय. आणि त्या नेक्स्ट द्या. कणकण पुतळी थांबा थांबा थांबा, एकदा लय कुदळी ना तुम्ही खदू नका, एकदा थांबा थोडं, फक्त नाव तुमचं एकदा जोरात आहे, सांगा एकदा सगळ्यात. हा, तेवढे नाव घेत आहे. कणकण पुतळी मनमन माती सारवल्या भिंती चितरले खांब आत्याबाईंच्या पोटी जलमले राम गेले हटा हटावून अंडी करडे नणनबाई भरडे उरलं जुरलं शिकेवर ठेवलं शिक्कत उठलं मरलं फुटलं परदाचा पाव काय नाव घेते ऐका परदाचा पाव काय नाव घेते ना ऐका नाव घेते बहीण निलेश पाटलाची बहीण नाव घेते बहीण निलेश पाटलाची बहीण नाव घेते लेक विक्रम पाटलांची लेक नाव घेते काशी विलास पवारची भाची नाव घेते तानी रिया ऋषीची आई नाव घेते राणी अतुल रावांची राणी. अतुल रावत या इकडे. नेक्स्ट या, चला चला नेक्स्ट, लगेच 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 या ताई. हा हा, घ्या की या. अशा मी घेऊ म्हणायचंच नाही, पटकन घेऊन टाकायचं. हा मी सौ प्रीती केतन कापुरे. हा आज पाठाग्राउंडवर छान खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे. हा. या कार्यक्रमासाठी मी देखील सहभागी झालेले आहे. हा माझं उखाण आहे. सटाणा शहरामध्ये प्रथमच जमला आहे मराठी सोनी मराठीकडून खेळ पैठणीचा. सटाणा शहरातच प्रथम आलेला आहे खेळ सोनी मराठीकडून खेळ पैठणीचा. केतनरावांचं नाव घेते मान ठेवते तुमचा. धन्यवाद. आमचा मान ठेवला त्याबद्दल, आणि आम्हाला जेवायलाही बोलवा, म्हणजे आम्हाला वाटेल की आमचा मान ठेवला. तुमचंच खरं आहे का, लगेच येतो जेवायला. या नेक्स्ट. गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र. गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र. भूषणरावांनी घातले मला सगळ्यांसमोर मंगळसूत्र. अच्छा, सगळ्यांसमोर घातलं. तुम्हाला कसं घातलं हो? एकटेच घातलं का? सगळ्यांसमोरच घातलं एकदम. मग तुम्हाला सगळ्यांसमोर घातलं म्हणजे जोरात त्या टाळ्या एकदा. या नेक्स्ट. चंद्रकला सुभाष आहिरे. हा, चंद्रकला ताई नाव घेत आहे. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. अच्छा, सुनील रावांचं नाव घेते आनंद मेळाव्याच्या दिवशी. धन्यवाद. आनंद मेळाव्याच्या दिवशी तुम्ही नाव घेतलंय. हा सुधाकर आहे. हा, अहिरे ताई नाव घेत आहे. ओके, हा चला. महादेवाच्या पिंडीवर नागाचा वेडा सुधाकर रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. अच्छा, आमचा मान राखून ये. मग तुमचे घ्यायचे कोणाला? हा, आता घ्या पटापटा, नाही तर मग राहील पुन्हा घरी गेल्यावर बसाल रडत. संदीप सोनवणे. हा सासू सासरे प्रेमळ नंदा हौशी. हा. संदीप पंतांचं नाव घेते आनंद मेळाव्याच्या दिवशी. आनंद मेळाव्याच्या दिवशी त्यांनी मस्त सोनवणे. घ्या. मुंबईची मुंबादेवी कलकत्त्याची कालिका स्वप्नील सोनवणेंचं नाव घेते सावळींची बालिका. हा, एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या. चला या. माधुरी पंकज सोनवणे. हा संसार रूपी सागरात पती पत्नींची नौका पंकजरावांचे नाव घेते सर्वजण ऐका. सर्वजणांनी ऐकलं. पती पत्नी त्या नौकेमध्ये पुढे असतात त्यांना सुद्धा. हा हा, या. सुनंदा रमेश सोनवणे. हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक हळदी एक कुंकू रमेश पंतांनी दिला मला सौभाग्याचा आहे. ओके, हळदी कुंकू, हळदही लावलं नाही, कुंकूही लावलं नाही, आणि टिकली लावून. या नेक्स्ट. पुष्पा ओमप्रकाश हेडा. हा खंडात खंड आशिया खंड. आशिया खंडात अनेक देश. देशात देश भारत देश. भारत देशात अनेक राज्य. राज्यात राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे. जिल्ह्यात जिल्हा नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात अनेक तालुके. तालुक्यात तालुका सटाणा तालुका. सटाणा तालुक्यात अनेक मंदिरे. मंदिरात मंदिर यशवंतरावचं मंदिर. यशवंतरावच्या मंदिरात सोन्याचा कळस. ओमप्रकाशचं नाव घ्यायचं मला नाही आळस. सोनी मराठीच्या कार्यक्रमाला नाव घ्यायचं मला नाही आळस. त्यांना आळस नाही म्हणूनच शेवटी आल्या त्या. त्यांना कधीच आळस नाही ना. या लवकर या. हा, बस झालं आता, बस झालं, सोडा आता. हा चला या, घ्या ना. फास्ट आता बस झाले नाव घ्यायच्या. तर ज्या दोघी जणी असतील तरी या शेवटच्या. हा हा, घ्या मी ताई नाव. कशा हसताय? सौभाग्याचं लेणं म्हणजे काळ्या मण्याची पोत अरुण पंतांना अर्पण केली माझी जीवन ज्योत. अच्छा, जीवन ज्योत त्यांनी सुद्धा तुम्हाला अर्पण केलेली आहे.
या आता झाले का घ्यायचं एखादं बस झालं ना पुन्हा हा चला मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तर चला या सगळ्यांनी यायचं गोल राऊंड करूया एकदा सोनी मराठी वाहिनीच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय निखिल रिंग दे साठी घेऊन आलेली आहे आनंद मेळा हा कार्यक्रम आणि जास्त नको आपल्याला 20-25 जणी बस झाल्या ना 20 किती जणी झाल्या मला थांबा मी एक सांगतो त्याचं नाही ओके आम्ही फक्त आता तुम्ही सोडा एक मिनिट फक्त धरा मधून 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 हा मधून हाताला हात धरा ही रिंग आहे ही रिंग अशी असेल पायातून काढायची थोडं वाका खाली पायातून काढायची आणि अशी यांच्या अशी टाकायची गळ्यात यांनी सुद्धा पायातून काढायची त्यांच्या टाकायची आलं लक्षात आता गेम हा आला ना हा पायातून काढा हात सोडायचे नाही हात न सोडता ओके आणि सुरू करतोय सोनी मराठी वाहिनीचा दर्जेदार कार्यक्रम आनंद मेळा आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भेटतोय अशा आदरणीय सन्माननीय जयश्रीताई या ठिकाणी भेटतो आहोत आपल्या सर्वांचं मी उदय बिस्ते पाटील मनापासून स्वागत करतोय निखिल म्युझिक द्यायचे ज्या बाहेर थांबल्यात त्यांनी टाळ्या वाजवायच्या हात नाही सोडायचे हात सोडायचे नाही रिंग हातामधूनच जाणार आहे पास होणार आहे तिकडे हात नका सोडू हात नका सोडू हा खाली तशी नाही हा टाका खाली 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 तो गाडा पाठवून गाडा हा बस छान खेळताय असंच खेळत राहायचंय सोनी मराठी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आनंद मेळा हा दर्जेदार कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटतोय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कारण सोनी मराठी वाहिनी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत असते आणि सोनी मराठी वाहिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम आनंद मेळा आणि सोनी मराठी वाहिनीला वाटतं की आपण सोनी मराठी वाहिनीवरचे दर्जेदार कार्यक्रमही तसेच पाहावेत गाभाड होण्याची आहे तुझं माझं सपान आहे राणी मी होणार आहे अशा अनेक मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्यासाठी दाखवत असते महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या चेहऱ्यावरती हसू फुलावं यासाठी सुद्धा सोनी मराठी वाहिनी अनेक कार्यक्रम दाखवते आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विनुया तू कदाती विनुया तू कदाती अयो निखिल म्युझिक थांबा थांबा कुठे थांबलं होतं कुठे थांबलं आउट झालाय हा म्युझिक थांबलं की थांबायचं ना सोनी मराठी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आनंद मेळा हा कार्यक्रम हात 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 सोडायचं नाही आउट झालं मस्त खेळत होता असं तुम्ही घरी पाठवू नका ना आले तुमच्या जवळ की त्या घरीच नाही झालं झालं सर चला तुम्ही नाही थांबवलं तुम्हाला वाटत होतं थांबावं म्हणून मीच थांबवलं त्या एकदा ज्या बाकीच्या बाहेर आहेत त्यांनी हा म्युझिक डान्स करतायत त्यांनी डान्स करायचा हा लगेच असंच खेळ
होत राहायचं. सुरू मराठी वाहिनीचा दर्जेदार कार्यक्रम आनंद मेळा. काय झालं येतोय तुमच्यासाठी. या इकडे. हा तुमचं नाव सांगा एकदा दोघींचंही. पूनमताई आणि तुमचं? संगीताताई. माईक जवळ घेऊन सांगायचा. ओके. संगीताताई पूनमताई या ठिकाणी आल्या. आणि पूनमताई एक टास्क असा आहे की भंगारवाला आपल्या जवळ दारातून जातोय. तो आवाज कसा देईल? आवाज काढून दाखवायचा त्याचा. हा भंगारवाल्याचा आवाज काढायचा. आवाज काढला की मध्ये गेला, नाही काढला की घरी गेला. चला. हा तसं नाही म्हणत ते. ए भंगार रद्दीवाला आहे, रद्दीवाला आहे असं असतं त्याचा आवाज. तसा आवाज काढायचा. चला एकदा. हा बरं ते उन्हाळ्यामध्ये आला तर तो कसा काय म्हणतो? ते गारीगार विकतोय समजा. काय म्हणतो त्याला? कुल्फी विकतोय. आमच्या इकडे गारीगार म्हणतात त्याला. एकदा याच्यासाठी जोरात टाळा. मी जसं म्हटलं तसंच सांगा. हा चला. हा भंगारवाल्याचं सांगायचं. चला कोणताही सांगा. 2-4 एकदा तुम्हाला एकदाच आवाज येता का? 3-4 काढा. चला. हा फास्ट फास्ट फास्ट. लगेच वेळ नाही. वेळ नाही. गुल्फी नाही कुल्फी. इकडे द्या. तेच करा. काही फरक पडत नाही. मला पण तेच का असं नाही. तुम्हाला पण तेच. जे बेस्ट काढेल त्याला आपण मध्ये घेऊया. ते काय भंगार होतं का असं? हे भंगार असा आवाज आला पाहिजे. हा चला. कोणी बेस्ट केलं दोघीपैकी? यांनी बेस्ट केलं का? तुम्ही त्यांच्या पक्षाचे आहे का? यांनी नाही केलं बेस्ट. यांनी सुद्धा बेस्ट केलं का? दोघी खेळा एकदा. चला. जोरदार टाळावडी लागल्या होय. असं आहे. चला सुरू करतोय. म्युझिक. अरे बाप. चला बाहेर. खूप छान खेळला. असं पवायचं यांच्यासाठी. सर्वांनी डान्स करायचा. सर्वांनी आता सर्वांनी डान्स करायचा. सर्वांनी माझ्या ताई. सर्वांनी सोनी मराठी वाहिनी खास आपल्यासाठी केलेली आहे. सर्वांनी डान्स करत. सर्वांनी डान्स नाही केला तसं असतं. नाही केला की बाहेर जायचं असतं. चला. डान्स इकडे सुद्धा झाला पाहिजे. सर्वांचा डान्स काय माहिती का?
आपण आनंद घेण्यासाठी आलोय. आनंद या कार्यक्रमाचा आपण घेतो आहोत. बक्षीस काय, बक्षीस तर मिळणारच आहे, पण आनंद सुद्धा मिळाला पाहिजे कार्यक्रमाच्या माध्यमातून. हातातून सोडायची नाही, हातातून सोडायची नाही. सुद्धा जोरात टाळ्या देऊया. चला जोरात टाळ्याचं काय नाही हो, मी राहू का तिथं उभा. चला म्युझिक. लगेच लागलं घाबरायला. सावित्रीच्या लेखी आहोत आपण, जिजाऊंच्या लेखी आहोत. त्या जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना अमावस्याच्या दिवशी सुद्धा युद्ध करायला पाठवलं. त्या जिजाऊंच्या लेखी आहोत आपण, घाबरायचं नाही. चला मला वाटलं त्या अशी रिंगच फिरवता काय की. जोरात टाळ्या मस्त खेळा ताईसाठी. आणि चला म्युझिक फास्ट. त्या गेलं काही नाही हो जागेत प्रॉब्लेम. या सर्वांनी डान्स करायला सर्वांनी. एवढी मॅचिंग, एवढी साडी, एवढं सगळं मॅचिंग. पण काय एकदा जोरात टाळ्या. चला देतोय. हसायचंय, हसत राहायचंय. आणि ताई माझं बोलणं कुणी वाईट वाटून घ्यायचं नाही. खास तुमच्या हसण्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी. एखादा शब्द माझा वेडा वागता वाटला तर तुमचा भाऊ समजून तुम्ही नक्कीच मला माफ करणार आहे. दाना नाचल्याच नाही ना. त्या दाना नाचल्या असत्या तर काय पुढे गेलं असतं खणखण. मस्त घेता.
सटाणा या शहरामध्ये ज्यांची उंची ज्यांनी गाठलेली आहे आणि एकदा जयश्रीताईंसाठी जोरात टाळ्या देऊया, कारण आपल्या सर्वांसाठी त्यांच्या माध्यमातून आपण भेटतो आहोत त्या म्युझिक. मस्त ना. कसं वाटलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा त्यांना छान वाटलं ना? नेमकं कोणाला छान वाटलंय? तुमच्या हातात होती प्रथमा. चला, बाहेर गेलता का तुम्ही? हा, त्यांचं अर्चना सूर्यवंशी. आता तुमच्याकडे एक फेरीवाली आली, तिचं नाव आहे, जी आपल्या दारासमोरून जाते. ती म्हणते सुया घे, पोत घे, काळे डोरले मणी घे माय. ओके, तर मग तिचा आवाज काढायचा. चला. सुया घे, दामन घे, काळे मणी घे ग बाय. विकत होता काय पहिले? मस्त आवाज काढला त्यांनी सांगायच्या अगोदर. द्या इकडे, तुम्हाला त्यांना शिकवा जरासं थोडं. घ्या. तसं नाही, तसं नाही. सुया घे, पोत घे, सुया घे, पुन्हा काय घे. यांनी चांगलं केलं, यांना ठेव्यामध्ये तुम्ही थांबा. ओके, मस्त खेळला. सर्वांनी डान्स करूया. सर्वांनी नको बाई, माझ्याकडे नकोच बाई, नको. तुला किती वेळ झालं म्हणाले फास्ट खेळ, फास्ट खेळ. तसंच खेळायली दमाने दमाने. मलाही आउट करायली, तू बी आउट व्हायली. असं होतं का? तिकडे गेलं बरं, सरकलं थोडं तिकडे. हा, या. मागे बसून तुम्ही गोकुला. छमछम वाजायला तिकडे, पण तुम्ही काय नाचा ना तरी त्याच्यामुळे हे असं. चला, या. नको मध्ये कोणतरी आलं म्हणून गपकन लात तशा लाता काय पिता काय हाण नका. त्या जोरात एक टाळ्या एकदा यांच्यासाठी, माझ्या बहिणीसाठी. आणि चला, म्युझिक. Come on,
या चला तुम्ही दोघी पण कशात राहता मग या दोघी पण तुम्ही पण या मध्ये या काय काय ऐकदा हा अहिरे ताई आणि मला फक्त अहिरेच ऐकायला जर हिरे का हा ओके हा पूजा वैभव वरोडे. हा पूजा ताई तर टास्क कसा आहे आणि तुम्हाला मी कोडं देतोय त्या कोड्याचं उत्तर द्यायचं टास्क आता हा दम लागला मला असं नाही का तर टास्क आहे की एवढंच कार्ट एवढं मोठं घर कसं राखतं लगेच उत्तर द्यायचं फास्ट दोघीपैकी जे देईल कोणीही सांगायचं नाही कोणीही सांगायचं नाही कोणीही सांगायचं नाही हा लिंबू लिंबू तुम्हाला लिंबू मिरची आणि हेच आठवेल कोणी नाही सांगायचं यांच्या दोघींसाठी फक्त कुणीही सांगू नका कुणीही सांगायचं नाही ज्या मधल्या सांगतील त्या उठ असतील त्याच्यामुळे एवढंच करता एवढं मोठं घर कसं राखतं चल हा जोरात तळ्या चला बाहेर हा मला वाटलं लिंबूच मानल्या काय की लिंबू Yes. हा जोरात तळ्या चला नेक्स्ट आता हा छान हसल्या आऊट झालं तरी हसता एकदा
वाटतं होणं इथं कुणीतरी एक जण येणारच होतं आणि जोरदार टाळ्या. ताई खूप छान असताय आणि ताई तुमचं नाव द्यायचं ते आमच्या बंधूकडे एकदा. आणि चला आता नेक्स्ट ज्या खेळल्या नाही चालायचं असं मस्त काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि गेम समजून सांगतोय निखिल थोडं म्युझिक एकदा कमी कर. थोडं निखिल म्युझिक एकदा. माझा आवाज कळतोय सगळ्यांना. तुमच्या ग्रुपमध्ये दुसरा कोणीही आला नाही पाहिजे. इकडचा तिकडचा तुमच्या ग्रुपमध्ये नाही चालणार. तुमच्या ग्रुपमध्ये तुमचीच माणसं पाहिजे. आता आलं लक्षात. हात सोडा, हात सोडा, हात सोडून द्या. हात सोडून फिरा, हात सोडून फिरा, हात सोडून फिरा. अहो काय चाललंय? भांडणं चालले का? किती जणी इकडे? बरोबर. क्रमांक 3 तिघी तिघी एकत्र या. तिघी तिघी तिघीच फक्त. ताई सोडा. 11 ना. अहो तुम्ही सोडून द्या. सोडा. हा चला आऊट. जिकडे जास्त आहे तिकडेच्या बाकीच्या बाहेर चला. चला बाहेर. एक जण बाहेर. किती झालं? तिघी तिघीच आहे का? 9 आहे. आता प्रत्येकीच्या राऊंड मध्ये फक्त 9 जण पाहिजे. सगळ्यात फिरा. आता तुम्हाला सांगतो तुमच्या येणारीने तुम्ही खेळायचं. मला काही एवढे डोळे नाही सगळ्यांना बघायला. चला गोल. सगळीकडे 9-9 झाल्यात ना. 10 नाही झाल्या पाहिजे. क्रमांक 6 फक्त 6 जणी एकत्र आल्या पाहिजे. बाकीच्या चला या इकडच्या 4 जणी सोडा. अलीकडच्या आता ताई सोडा. आता मी बघितलं तुमच्याकडे. तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, तुम्ही पण सोडा. चला चला. मी बघितलं. मीच तुमच्याकडे बघितलं. आता तुमच्या ग्रुपकडे माझंच लक्ष होतं. सोडा आता बाकी. चला चला चला. सोडा सोडा. भांडण नका करू. चला या ताई सोडा. हा मीच बघितलंय तुमच्याकडे. आता चला फक्त 6 जणी राहिल्या पाहिजे. बाकी सोडा. बाकी सोडा लवकर. फक्त हा. क्रमांक 5 फक्त 5. अहो हाताला धरून कशाला चालताय तुम्ही? हा सोडा सोडा. तुम्ही सोडा. सोडा तुम्ही. हा चला तुम्ही सोडा. ताई सोडा. ताई सोडून द्या. सोडून द्या. सोडून द्या. सोडून द्या. सोडून द्या. सोडून द्या. हात सोडा. क्रमांक 7 फक्त 7. हा तुम्ही थांबा इथं. तुमचा ग्रुप थांबायला पाहिजे इथे. थांबा. जिकडे नाहीत मला तिकडे बघू द्या. फक्त 7-7. हे मकरंद एकदा मोजा. ती आहे. तुम्ही बाहेरून कशाला येईल मध्ये? तुम्ही गेम मध्ये का नाही ना? सोडा चला. काय करताय मलाच कळत नाही आता तुम्ही काय करायला. बोल. हात सोडा. चला फास्ट फास्ट फास्ट. हात सोडा ना. हो हात सोडा. हात सोडा म्हणतोय. हात काय धरून बसला? हात सोडा ना. हा सोडून द्या ना हात. चला मागे मागे. एवढं नाही. थोडं मागे मागे. नाहीतर मला नाही ना. ज्या गेम खेळलेला आहे त्याला बाहेर पडावं लागतं. थांबा थांबा. ओढाओढी करू नका. थांबा एक मिनिट. तुम्ही इथंच थांबा. तुम्ही इथंच थांबा. हो थांबा थांबा थांबा. थांबा एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट. थांबा. चला ज्या नाही तुम्ही चला. आउट आहे. चला बाहेर. हा उड्या हाणतच. ठीक आहे. थांबा. बॉल दिलाय. बस कर. थांबा थांबा थांबा. प्रत्येक जोरदार टाळ्या द्या. परत एकदा द्या त्यांच्याकडे बॉल. बघू किती वेळेस जातो. अरे बाप्पा हुप्पा. हा उड्या हाणीतच. नाही सगळ्यांना नाही ना. चला टाका. तसं फेक उचलल्यावर जातो असं नसतं. हा टाका टाका टाका. फास्ट फास्ट. दे इकडे. तसं नका करू. फास्ट लगेच लगेच. बॉल कोणी. हा हा चला सरका बाजूला. या नेक्स्ट. सोनी मराठी खास आपल्यासाठी बनवलेले आहे. आनंद वेळा. अच्छा चला सरका बाजूला. अयो
नेक्स्ट चला बाजूला सरका. अरे हा चला. अरे बापरे, नॅशनल चॅम्पियन आलेले आहेत. अरे यार, हा एकच इकडे थांब. चला म्युझिक चला सुरू. म्युझिकची मला सवय लागली, तुम्ही काय सुरू करा ना. हां चला नेक्स्ट. अयो एखाद्याचं तोंड फुटेल मागे सरका जरा. यांना लय प्रॅक्टिस दिसते. कोणाच्या सासूबाई आहे? हा त्या ह्या काय म्हणल्या, त्या मैत्रिणीच्या सासूबाई आहे आणि त्या तांब्या वाटी फुक आणतात त्यांच्या मिस्टरांना. त्यांचा नेम बरोबर परफेक्ट आहे. नाही एकदा जोरात काढायचा. चला चला फास्ट. सोनी मराठी मकरंद तू एक गेला. हा एक वाल्याच आहे का? एकच आहे, बस झालं एकच पण त्याला. हा एकच. चला तुम्हाला डबल पण नाही. बघू आपण दोन कोणाचे जातात. चला. अरे बापरे, मला वाटलं यांचे दोन्ही जातात काही चुकत काय. एक गेला. क्या म्हणाले मग कोणाचे जाऊन. हा जोरात टाळ्या. हा हा चला. सोनं चाफ्याची पाकळी तशी नाजूक देखणी माझी लेख सोनं सडी. यावी पुनवेच्या राती जशी शकुना चावलं तसं अंगणात माझ्या तिचं युवल पाहून. हसुट्ट जशी बरसावी बळवाची सर चांदण्याची गोडखळी गोबऱ्या गालावर. ओटी घेऊन आली गोड चैतन्याची गाणी जसं पहाटेचं स्वप्न तशी परीची कहाणी. लाडापुडात वाढली माझी लेख कौतुकाची आली जाण चकुलीला माय बापाच्या सुखाची. बरोबरीनं राबते लेख घरादारासाठी. अडचणीला उभी जशी जिजाऊ पाठी, अडचणीला उभी जशी सावित्री पाठी. कधी दुखलं काळीज तिच्या हशाचा उपाय. लेख होते कधी कधी माय पित्याचीच माय. किती गुणाची ही पोरं आहेत नक्षत्र की परी. उदा उडून जायची कुणा परक्याच्या दारी. कन्या परक्याचं धन द्यावे लागे जेथे दिला तेव्हा माझ्या चिमणीला लाभो सुखाचा संसार मिळवातो नात प्रेम दे वडाचं बरं. औक्ष लाभू दे उदंड भावी नभावून मोठी. जन्मोजन्मी लेख होऊन यावी ती माझ्या पोटी. जन्मोजन्मी लेख होऊन यावी ती माझ्या पोटी. ही प्रत्येक पित्याच्या मनामध्ये असलेली भावना असते. तो पिता छोटेचे हात धरून चालायला शिकवतो आणि तेच हात आणि उंजळीतून पाणी सोडायला लागतो. कन्यादानाचं महत् पुण्य त्याच्या डोळ्यातून सुद्धा तसंच पाणी वाहू लागतं. आणि मुलगी होणं तेवढं सोपं नाही. वडिलांचा आई वडिलांचाही मान राखणं आणि इकडच्यांचाही मान. सब कोई कहे बाती कहे न कोई. बाती बिचारी रात भर जली नाम दिया का होय. आपण रात्रभर जळतो. ती वाद जी असती रात्रभर जळते. तसं तुम्ही तुमच्या संसारासाठी खूप त्याग केलाय आणि त्यासाठीच आम्ही आलोय तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहण्यासाठी. कारण सिरियलवरून मालिकेंमधून आपण बघतो थोडं कुठेतरी हसतो आणि या हसणं तुमचं असंच राहावं यासाठी सोनी मराठी वाहिनीला वाटलं की तुमच्याशी भेट घ्यावी आणि त्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. बक्षीस हे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण तुमच्या चेहऱ्यावरती हसू येणं बक्षीस मिळणारच आहे पण चेहऱ्यावरती हसू वाढावं यासाठी आम्ही आलोय. एकदा तुमच्या स्वतःसाठी तुम्ही त्याला जोरात करायचं. आणि आता सुरू करतोय सोनी मराठी वाहिनीच्या दर्जेदार मालिका
ज्या आपण पाहतो रोज. आणि एकदा जयश्री ताईंसाठी सुद्धा जोरात टाळ्या द्यायच्या. ताई, तुमच्यामध्ये एवढा वेळ झालं, इथे एकही चेअर नाही तर ताईंना म्हणजे मला वाटतं की बसायची सवय असेल, पण हे बाजूवाले लाईट बंद करता येतील का थोडा वेळ? सोनी मराठी वाहिनीच्या दर्जेदार कार्यक्रमामध्ये आपण भेटत आहोत, आनंद मेळा. आणि खास एक सांगेल की लाईट लागेपर्यंत एक कविता. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावरती करायचं, घराभोवती फिरायचं. प्रत्येकाची फजिती अशी नाही होत, काही जणांची होते. प्रेमात फार शब्दाला तू जागलं पाहिजे, माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे. असं जेवता जेवता फिरत फिरत एखाद्या दिवशी तिच्या गल्लीतून जाताना तिच्या मुलाने मला मामा केलंय, तिच्या मुलाने मला मामा केला. अशी फजिती प्रत्येकाची होत नाही. आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि करूया स्टार्ट. सोनी मराठी वाहिनी दिवे लावण्याच्या वेळेला जी सोनी मराठीवर. आणि खास प्रेम हे प्रत्येकाला होतं. जसं होतं तसंच मी इथून घेऊन जाणार. सगळं काय प्रकारे सर्वेतील 2 मणी खोटे आपला सफर झाली वेळीवर ग्रहण ठेवलेल्या दागिन्यांवर. मला त्या व्यक्तीचं फक्त नाव हवं, मुखाच्याने नाव आपण प्रीतीची अजब कहाणी या आठवड्यात संध्याकाळी 7:30 वाजता सोनी मराठीवर. आणि या आज आता भूमीचा का दुःख केलास तू? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही कराल आणि मला काहीच करणार? तू आणि माझा नवरा बायको आजच्या कधी राणी मी होणार या आठवड्यात रात्री 8 वाजता सोनी मराठीवर. तेव्हा बघूयात. मोठी स्वप्न सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता आपल्या सोनी मराठीवर. जसं आपल्या किचन मध्ये एखादा असतो आणि एखाद्या वेळेस त्याच मसाल्यातून जर आपण भाजी बनवली तर ते नातंच म्हणजे आपलं सुद्धा घरात भांडण सुरू होतं. तसं खुमासदार नात्याचा गोडा मसाला. तेव्हा बघूया या मालिकेचा प्रमुख. आज तू सगळी मर्यादा ओलांडलीयस. माझ्या घराला आग लावण्याचा तू प्रयत्न केलाय. माईने कानाखाली जाम काढून थांबत नाही नावाचे बघूया. मला क्षमा नाही इजा करायचं माझ्या मनात येत असतं. रवीला होतो घर सोडण्याचा पश्चाताप. घटस्फोट घेण्यासाठी तुम्हाला घरीच पाण्याला नको होतंस. गाईचं ऐकून तू कोर्टात गेलीस ना, हीच सगळ्यात मोठी चूक केलीस तू. दिव्याच्या आयुष्यात पुरुषाने केला स्वीकार. तू सांग काय करू, मी तुला हवंच काही करीन. लग्नानंतर तर सगळं करायचंच आहे बरोबर. तर सानिका जबाब देत नाही भाव. टच मी मला पुरुषांनी हात लावलेला ना आवडत नाही. सगळे पुरुष ना सारखेच असतात. आवडीच फक्त नीट नाही, मला कशी घरावर काढतेस ना तेच बघतो. हे पुरुष पुन्हा करतील का? तेंडुलकरवाड्यातील स्त्रिया देतील त्याला मात. खुमासदार नात्याचा गोडा मसाला सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर. एका अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे आणि तिची मालिका खऱ्या अर्थाने जी नॅशनल कुस्तीपट्टू सुद्धा आहे आणि या महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये जिने कुस्ती शिकली आणि आज
ती महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचली आपल्या अभिनयाच्या माध्यमातून. सोनी मराठी वाहिनीला वाटलं की आपण तिला या मालिकेमध्ये घ्यावं आणि ती मालिका आहे तुझं माझं सपान, कुस्तीगिरांवरतीची मालिका आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या. त्यांचा आज वाढदिवस आहे यासाठी. माझ्या आयुष्यात आणि या घरात कुठं बी जागा नाही. तुटलेलं काळजाचं तुकडं जोडायचं आहे. तुझ्या डोळ्यातलं सपान माझ्या डोळ्यांनी टिपायचं आहे. आपल्या सर्वांची अगदी मनापासून ही सावलीची वेळ आहे, ही निघून जाणार आहे. ही सावलीची वेळ जाईल टळूनी, माय परसात बाप गोठाचा धनी, माय परसात बाप गोठाचा धनी. ही सावलीची वेळ नक्कीच टळून जाणार आहे, पण तुझ्या मुलाला या वाटा नको कळू देऊ, नको कळू देऊ तुझ्या मुलाला या वाटा, नको कळू देऊ तुझ्या मुलाला या वाटा. पुन्हा नवा बांधिलेक तुझ्यासाठी गोठा, पुन्हा नवा बांधिलेक तुझ्यासाठी गोठा. ही सावलीची वेळ जाईल टळूनी, माय परसात बाप गोठा हाच संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतोय आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलाय. आताच्या 14 जणी माझ्या बहिणी यावरती सर. हा हे द्या. ओके, प्रत्येकीला एकच घ्यायचं आहे, 2 नको. यांनी केलेली आहे. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी देऊया. सर्वांनी जोरात टाळ्या द्यायच्या. आमची तुमची भेट जी झाली आहे ती जयश्रीताई गरुड यांच्यामुळेच झालेली आहे. आणि खास एकदा गेम समजून सांगतोय, तर हे असं दुमतायचं आहे. 22 आला असेल तर 22 दुमतायचा, 41 आला असेल तर 41 दुमतायचा. फक्त एक कधी तर मी जर सांगितलं 14 क्रमांक तर समजा हे 41 क्रमांक, तर 41 क्रमांक ज्यांच्या याच्यामध्ये आहे त्यांनीच दुमतून टाकायचं आहे. ज्यांच्या आकड्यामध्ये 41 क्रमांक आहे त्यांनीच दुमतायचा आहे. पुन्हा म्हणायचं नाही माझ्याकडे होता नव्हता असं काही नाही. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. 41 क्रमांक, 41 ज्यांच्याकडे आहे त्यांनीच दुमतायचं आहे. 38 क्रमांक, क्रमांक 7, 74 क्रमांक, 17 क्रमांक, 72 क्रमांक, 65 क्रमांक, 2 क्रमांक, 50 क्रमांक, 50 क्रमांक झाल्यावर 13 क्रमांक, 68 क्रमांक सुद्धा पुन्हा लगेच, 79 क्रमांक, 76 क्रमांक, 81 क्रमांक आहे पुन्हा, 30 क्रमांक, 22 क्रमांक, 86 क्रमांक, क्रमांक 8, 64 क्रमांक, क्रमांक 9, क्रमांक 36. नाही एकच नाही, तसं सगळे झाले पाहिजे. 49 क्रमांक, ज्यांचा चार्ट भरेल त्यांनी सांगायचं. 71 क्रमांक, क्रमांक 6, 88 क्रमांक, सगळं भरलं पाहिजे.
सगळं भरलं पाहिजे सगळं. 39 क्रमांक, 56, 87 क्रमांक, 77 क्रमांक, 67 क्रमांक, 33 क्रमांक, 66 क्रमांक, 66 क्रमांक, त्याच्यानंतर 84 क्रमांक, 73 क्रमांक, 20 क्रमांक, 61 क्रमांक, 45 क्रमांक, 52 क्रमांक आहे त्या विनर ठरलेला आहे. एकदा जोरात टाळ्या. चला, नाही तुमचं अगोदर झालेलं असं ज्यांचं झालं ते ज्या पहिल्यांदा म्हटलं माझं झालं त्याच झालं. चला बाकीच्या ज्यांचं ज्या पहिल्यांदा झालं म्हटलं त्यांचं झालं, बाकीच्यांचं मी नाही सांगू शकत आता. चला बरं मग द्या एकदा जोरात टाळ्या. चला आकडा दाखव. आरती टाकलं ताई आहे. आपण आहात. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सकाळ दुपार संध्याकाळ या 3 सकाळच्या नसली नसू द्या, दुपारच्या नसल्या नसू द्या, तुम्ही इथं आहेत. तुमच्यापैकी जर कुणाचं नाव आनंद घ्यायचा आहे. ओके चला. तर ताईला विनंती करतोय की ज्या पहिल्या आलेल्या आहेत त्यांनी वरती त्या पहिल्या गेमच्या कुठे गेल्या का? जेवायला गेल्या का? आहेत वाटते. याच्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. आलं लक्षात? सगळ्यांच्या चिठ्ठ्या आहेत. ज्या खाली पडल्या त्या पण मध्ये जातील. ताई एक चिठ्ठी काढायची आहे. आमच्या जयश्री ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या द्यायच्या आहेत. ताईंच्या हातून सोनी मराठी वाहिनीच्या दर्जेदार कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या हातून जी चिठ्ठी निघेल बघूया लकी विनर कोण ठरलाय. प्रियंका खेरनार आहेत का? प्रियंका ताई आहेत? आहेतच म्हणून त्यांना वाटलं नसायला पाहिजे होत्या, बाकीच्या नाही का, पण त्या आहेत. एकदा त्या त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. खास लकी विनर त्या ठरलेल्या आहेत. सोनी मराठी वाहिनीकडून आपण त्यांनाही गिफ्ट देणार आहे. पण यावरती ताई एकदा मला त्याशिवाय आपणही कोणाला बक्षीस नाही. तुम्ही म्हणाल कोणालाही दिलंय असं नको ना. तर घ्या पेटी. गिफ्ट एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देऊया. आणि आदरणीय जयश्री ताई यांना विनंती करतो की आपण त्यांना देऊया सोनी मराठी वाहिनीच्या वतीने हे खास गिफ्ट. मला इकडे धन्यवाद ताई. आणि या दोघींसाठी तरी पण आल्या हे असं असतं नशीब माणसाचं. आणि या दोघींसाठी खास आपण देऊया सोनी मराठी वाहिनीच्या वतीने खास बॉडी लोशन यांच्यासाठी एकदा एक त्यांच्या हातात द्यायचं. जोरात टाळ्या द्या. समोर एकदा लोगो दिसला पाहिजे. सर असं लोगो दिसला पाहिजे मला असं. खऱ्या अर्थानं बक्षीस हातात. खरंच पाहते. आणि जी पहिली सिरियलचा प्रोमो तुम्ही दाखवला गाथा नवनाथांची, ही पण बघते आणि हास्य जत्रा पण बघते. हो अगदी अगदी. एक खरं सांगू का, ऍक्टर्सच्या नावांच्या बाबत मी प्रचंड पुवर आहे. म्हणजे त्या म्हणतात मला सगळेच ऍक्टर आवडतात. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. चला. आणि ताई तुम्ही बघ. तुझं माझं सपाणी मालिका ह्या पाहता एकदा याच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या. आणि ताई आपण कुठली मालिका सोनी मराठी वाहिनी तुझं माझं सपाणी ही सुद्धा तुझं माझं सपान ही मालिका त्यांना आवडते आणि तेच पाहता एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या. आपण सर्व माझ्या बहिणी या ठिकाणी आला. आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून आभार. धन्यवाद.